दररोज आपल्या घराच्या बाहेर पाणी शिंपडल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय घडते त्याशिवायच बघा, तुम्ही खूप जणांकडनं असं ऐकलं असेल की आपल्या उंबरठ्यावर आणि घराच्या बाहेर हे दररोज आपण पाणी शिंपडायचं असतं. पण काही व्यक्तींना ह्या गोष्टी माहिती नसतात की ह्याच्या पाठीमागं नक्की काय कारण आहे. असं जर आपण आपल्या घरामध्ये सतत म्हणजे दररोज जर करत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये ह्याचे कोणते असे बदल दिसून येतात आणि आपण ह्या गोष्टी का करायच्या असतात, का आपण उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर आपण पाणी का शिंपडायचं असतं दररोज आपण. तर या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाचं घर असतं, हे घर आपल्याला खूप असं प्रिय असतं बघा. मग ते घर छोटा असो किंवा मोठा असो, आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी, त्या घरातली जी सुवासिनी महिला असते म्हणजेच त्या घराची जी लक्ष्मी असते बघा, तिनं केलेल्या प्रत्येक कामावरती त्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते. तिच्या हातून जर चांगली कामं घडत गेली तर त्या कुटुंबाची नक्कीच प्रगती होत असते बघा. आणि तिच्या हातून जर वाईट कामं जर घरामध्ये घडत गेली तर त्या कुटुंबाची प्रगती होत नाही तर अधोगतीच होत असते बघा. यासाठी महिलांना मी सांगते की आपल्या घरामध्ये तुम्ही जर हे उपाय आधीपासून जर हा उपाय घरामध्ये जर करत असला तर चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही आज जर माझा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला काही वेळेला बघा, काही महिलांना असं वाटतं की अंगणामध्ये किंवा उंबरठ्यावर पाणी का शिंपडायचं, ह्याच्या पाठीमागचे त्यांना कारणं माहीत नसतात किंवा ह्याच्या पाठीमागचं कोणतं गोष्ट त्यांना माहीत नसते आणि त्यांच्या मनामध्ये सतत प्रश्न निर्माण होतो की आपण ह्या गोष्टी का कराव्यात. तर तुम्हाला एक सांगते की ह्या गोष्टी आपण का कराव्या ह्याविषयी तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही आजपासून असा हा उपाय सुरू करायला घरामध्ये सुरुवात करा. नक्की तुम्हाला ह्याचा अनुभव येत जाईल बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या घरामधील ज्या पण व्यक्ती असतात बघा, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या पण गोष्टी घडत असतात, ज्या पण म्हणजे चांगल्या गोष्टी घडत असतील किंवा वाईट गोष्टी घडत असतील, या सर्व गोष्टी ह्या कशावरून घडत असतात, तर आपल्या घरामध्ये ज्या शक्ती प्रवेश करत असतात बघा. घरामध्ये काही वेळेला बघा वादविवाद, कटकटी, भांडणे ही खूप जास्त प्रमाणात होतात आणि त्यावेळेला आपल्याला ह्याच्या वाटेचं कारण समजत नाही. तर आपल्या घरामध्ये जेव्हा नकारात्मकता प्रवेश करत असते त्याच वेळेला आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी घडतात. आता आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि सकारात्मकता हे दोन्हीही गोष्टी प्रवेश करतात. जर आपण आपल्या घरामध्ये काही असे महत्त्वाचे उपाय जर केले ना तर आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकता प्रवेश करते आणि जी नकारात्मकता, जी वाईट गोष्टी, ज्या शक्ती असतात वाईट शक्ती, त्या बाहेरच थांबून धरतात. त्या घरामध्ये प्रवेश करतच नाहीत, कारण त्या घरामध्ये काही असे उपाय झालेले असतात की ते उपाय त्यांना प्रवेश करून देत नाहीत. तर तुम्हाला एक सांगते की बघा, काही वेळेला आपण सर्वजण जॉब निमित्त घरातून बाहेर जातो, कामानिमित्त बाहेर असतो किंवा दिवसभर आपण खूप व्यक्तींसोबत बोलतो, गप्पा मारतो. काही वेळेला त्यांच्यासोबत आपले वाद होतात, काही वेळेला भांडणे होतात, काही वेळेला आपल्या मनामध्ये खूप असे नकारात्मक विचार असतात. आपण एखाद्या विचाराला किंवा एखाद्या गोष्टीला घेऊन विचार करत असतो आणि हे सर्व आपण आपल्या घरी घेऊन येतो बघा. आपण जेव्हा बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेला आपल्यासोबत आपण जेवढे सकारात्मकता घेऊन येतो ना तेवढीच आपल्यासोबत नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. यासाठी तुम्हाला सांगते की घरामध्ये आलेली जी नकारात्मकता असते, जी आपण स्वतःसोबत घरामध्ये घेऊन येतो आणि त्यामुळं ना आपल्या व्यक्तिच्यात वाद निर्माण होतात, भांडणे निर्माण होतात आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते. घरामध्ये अडचणी, समस्या, संकटे या सर्वांना, सर्व घरातील व्यक्तींना सामोरे जावे लागते बघा. तर तुम्हाला एक सांगते की बघा, त्या कुटुंबाची जी महिला असते म्हणजे जी सुवासिनी महिला असते, लक्ष्मी असते, त्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रत्येक महिला ही खूप जास्त प्रमाणात प्रयत्न करत असते. तर अशाच पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे बघा. आता हे आपल्या घरामधलं जे प्रवेशद्वार असतं बघा, जिथून आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो, त्या द्वारातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता, नकारात्मकता आणि वाईट शक्ती ही प्रवेश करत असते बघा. आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतं म्हणजे घराची जी चौकट असते, घराचा जो दरवाजा असतो, घराचा जो उंबरठा असतो, हे खूप जास्त महत्त्वाचं स्थान आहे याला बघा. तुम्हाला एक सांगते की हे जेवढं तुम्ही व्यवस्थित ठेवणार, जेवढं तुम्ही उपाय करणार तुमच्या घरामध्ये, जेवढा तुम्ही सेवा करत राहणार आणि जेवढं तुमचं जे प्रवेशद्वार असेल ते तुम्ही व्यवस्थित स्वच्छ ठेवणार, तेवढं तुमच्या घरामध्ये ना फक्त सकारात्मकता प्रवेश करणार बघा. तेवढी तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार, तेवढं तुमच्या घरामध्ये एक लक्ष्मी मातेचं सुद्धा आगमन होतात आणि आलेला पैसा जो असतो बघा, काही वेळेला बघा काही घरामध्ये काही व्यक्ती हाती घेतलेलं काम असतं आणि त्या कामामध्ये त्यांना यशच येत नाही.
खूप जास्त ते प्रयत्न करत असतात. खूप म्हणजे खूप. काही वेळेला बघा आपली काही कामं असतात, जी अडलेली नडलेली कामं असतात, ती सुद्धा मार्गी लागत नाही बघा. काही वेळेला आपल्या घरामध्ये खूप अशी अशांतता असते, घरामध्ये चिडचिड असते, भांडणं असते. घरामध्ये खूप जास्त प्रमाणात संकट, एक संकट झालं की दुसरं संकट, दुसरी समस्या आपल्या समोर उभी राहिली असते. दररोज सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडणं का महत्त्वाचं असतं आणि आपण उंबरठ्यावर पाणी का शिंपडतो हे तुम्हाला पहिल्यांदा सांगते बघा. तर आता तुम्हाला सर्वांना सांगते की बघा, ज्यावेळेला रात्री आपण सर्वजण 10 वाजता वगैरे दार वगैरे लावतो आणि सर्वजण आपण झोपतो. रात्रभर आपली दरवाजं किंवा खिडक्या ज्या असतात ती पूर्णपणे बंद असतात बघा. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये काही असे असंख्य डोक्यामध्ये विचार असतात, कटकटी, भांडणे कोणासोबत आपलं बाहेर झालेलं असतं. ती सर्व नकारात्मकता जर आपण घरामध्ये घेऊन आलेलोच असतो आधीच. तर त्याचप्रमाणे बघा, रात्रभर आपली दारं, खिडक्या ही बंद असतात आणि रात्रीची जी वेळ असते बघा, जी 12च्या नंतरची जी वेळ असते रात्रभर, त्या वेळेमध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात वातावरणामध्ये पसरलेली असते. आणि ही नकारात्मकता आपली दारं किंवा आपले जे खिडक्या असतात त्या बंद असल्यामुळे ती आपल्या उंबरट्याच्या बाहेर येऊनच थांबते. आणि इतक्या प्रचंड जास्त प्रमाणात ही नकारात्मकता असते ना, उंबरट्याच्या बाहेर खूप जास्त प्रमाणात असते. ती आपल्या उंबरट्यावर सुद्धा येऊन थांबलेली असते. आणि जेव्हा आपण सकाळी आपला दरवाजा उघडतो की तेव्हा ती नकारात्मकता, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये लगेच प्रवेश करत असते. आणि ह्या गोष्टी आपल्याला केव्हा म्हणजे लक्षात येतात आपल्या, जेव्हा आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही, सतत आपल्या घरामध्ये कटकटी, भांडणे असतात, सतत आपल्या घरामध्ये समस्या असतात, सतत आपल्या घरामध्ये संकटे असतात आणि सतत आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना, अनेक प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागते. आपल्या हातामध्ये घेतलेली जी पण कामं असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत नाही. तर ह्यासाठी तुम्हाला सांगते की आपल्या दारामध्ये किंवा आपल्या उंबरट्याच्या बाहेर, उंबरट्यावर जी नकारात्मकता असते, जी वाईट शक्ती असते, त्याच्यावर आपण जेव्हा पाणी शिंपडतो, पाणी म्हणजे जे आपल्याला बादल्या बिदल्या भरून असं वतायचं नाही डायरेक्ट, तर थोडं थोडं तुम्ही म्हणजे एखाद्या तुमच्या घरामध्ये एखादा तांबे आहे किंवा एखादं भांडं आहे, त्याच्यामधून तुम्ही जरी दरवाजा पहिल्यांदा जेव्हा उघडता बघा, तेव्हा जरी तुम्ही त्या भांड्यामधून जरी पाणी आणलं, थोडंसं तुम्ही दारामध्ये म्हणजे जे आपल्या बाहेरची फरशी वगैरे असते, अंगण असतं, त्याच्यावरती थोडं थोडं तुम्ही शिंपडलं नुसतं हातानं किंवा उंबरट्यावर थोडं थोडं शिंपडलं तरी सुद्धा चालेल. त्यावेळेला काय होतं, तर ही नकारात्मकता, ही वाईट शक्ती त्या ठिकाणावरून निघून जाते, ती घरामध्ये प्रवेश करतच नाही. या गोष्टीसाठी तुम्हाला एक सांगते की हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला ना, हा उपाय पूर्वीपासून आहे बघा. पूर्वीच्या महिलासुद्धा बघा, पूर्वीच्या ज्या व्यक्ती होत्या घरामध्ये, ज्या पण म्हणजे वृद्ध आजी असतील किंवा आजोबा असतील, तर ते सर्व महिलांना वगैरे सांगायचे की जेव्हा पण तुम्ही दरवाजा उघडता त्यावेळेला तुम्ही उंबरट्यावरती थोडंसं पाणी शिंपडत जावा. आता काही वेळेला आत्ताच्या याच्यामध्ये काय आहे, काही महिला ह्या गोष्टी इग्नोर करतात, म्हणजे लक्ष देत नाही. त्यांना असं वाटतं की एवढं काही नसतं, असे काही प्रकार वगैरे नसतात. पण काही महिला आहेत बघा, ते अजूनसुद्धा हा उपाय आपल्या घरामध्ये कंटिन्यू करत आहेत बघा. आणि तुम्हाला सर्वांना मी सांगितलेलं आहे की आपलं जे प्रवेशद्वार असतं ते खूप महत्त्वाचं असतं बघा. हा तुम्हाला उपाय ना सकाळी लवकर उठल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं प्रवेशद्वार उघडणार त्यावेळेला करायचा आहे. तर तुम्ही अंघोळीच्या आधी जरी हा उपाय केला ना तरीसुद्धा घरामध्ये चालेल. कारण काही महिला अशा पण करतात बघा, जेव्हा ते उठतात त्यानंतर आपण तोंड वगैरे थोडंसं धुवायचं, पायावरती पाणी वगैरे सर्व घ्यायचं आणि त्यावेळेला त्या महिला काय करतात, त्यांचं अंगण वगैरे पहिल्यांदा झाडून घेत असतात. त्यासाठी आपण अंघोळीच्या आधीच आपलं अंगण झाडून घेतो. त्यासाठी आपण हे आपलं मुख्य प्रवेशद्वार असतं ते आपण उघडत असतो आणि जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वार जेव्हा उघडता ना, तेव्हा आपल्याला थोड्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं किंवा हातामध्ये पाणी घ्या आणि ते थोडंसं पाणी तुम्ही उंबरट्यावर थोडं थोडं शिंपडा आणि अंगणामध्ये सुद्धा म्हणजे जे आपलं फरशा वगैरे असतात बाहेर बघा, त्याच्यावरती थोडंसं शिंपडून द्यायचं आहे तुम्हाला. तर त्याचप्रमाणे तुम्हाला दररोज हे करायचंच आहे आपल्या घरामध्ये. तुम्हाला सांगते की खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता ही आपल्या उंबरट्यावर आणि उंबरट्याच्या बाहेरच असते आणि ती रात्रभर तिथं असते आणि जेव्हा तुम्ही पाणी शिंपडता बघा त्यावेळेला ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतच नाही, ती तिथल्या तिथंच निघून जाते. आता तुम्हाला हा उपाय बघा, हा उपाय तुम्हाला असं वाटेल की हे एक साधं काम आहे किंवा नॉर्मल वाटेल, पण तसं नाही. ह्याच्या पाठीमागे खूप मोठ्या गोष्टी असतात बघा, ज्या आपल्या लक्षात येत नाहीत. प्रवेशद्वार खूप महत्त्वाचं असतं. प्रवेशद्वारावरती आपण ज्या पण गोष्टी करत असतो त्याच्यावरतीच ठरवलं जातं की घरामध्ये सकारात्मकतानं प्रवेश करायचा का नकारात्मकता प्रवेश करायचा. यासाठी बघा, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला कोणते शब्द लिहायचे आहेत, कशा प्रकारे आपल्या प्रवेशद्वाराची काळजी आपल्याला घ्यायची आहे की जिथून सकारात्मकताच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. तर ह्याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही एकदा नक्कीच बघून घ्या. पण आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जो उपाय सांगितला बघा, तो उपाय घरामध्ये नक्की करा. आमच्यासुद्धा घरामध्ये मी अजूनसुद्धा बघा सकाळी जेव्हा लवकर उठते ना,
तेव्हा आमच्या घरामध्ये मी उंबरट्यावरती आणि दारामध्ये थोडी फरशी वगैरे आहे, तर त्याच्यावरती मी थोडंसं पाणी खावीना पण शिंपडत असते. मी पाणी शिंपडत नाही तर मी फरशी वगैरे सर्व पाण्यानं धुवून काढते. तुम्हाला जर शक्य असेल ना धुवून वगैरे काढणं, तुमच्याकडे जर भरपूर प्रमाणात पाणी वगैरे असेल तर तुम्ही स्वच्छ आपल्या धुवून काढत जावं सकाळी जर वेळ वगैरे असेल. आणि नसेल महिलांकडे वेळ तर तुम्ही थोडंसं शिंपडला नंतर जरी तुम्ही पाणी वगैरे मारलं निवांत तरीसुद्धा चालेल. पण उपाय नक्की घरामध्ये करा. तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये येशील, अडलेली नडलेली कामेसुद्धा मार्गी लागतील. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला उंबरट्याच्या बाहेर आपण पाणी का शिंपडायचं, ह्याचा आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल होत जातात, या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, छोटंसं लाईक करा, हाईप करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.